खाल्लं पिल्लं आणि हा बघा इकडे येऊन स्टँडवर बसलो. काय करावं ते फोन बिला उचलत नाही काय नाही, एवढं येड्यासारखं बसलोय बघा तिथं. तर चला आता का नाही घरी जायचा टाईम झाला. मी म्हणलं त्यांना जाऊ घरी, पण ती मला म्हणलं चल एक चक्कर मारू आणि मग जाऊ, मग त्याच्या मनानं बघू द्या म्हणलं काय करायचं ती करल म्हणलं. काय झालं दाद्या कुठे गेला काय ते दाद्यानं तर टाकी गच भरली बघा. 2-2 मिनिटाला आतमध्ये जायला लागला बाथरूममध्ये. तर ह्या 2-4 दिवसामध्ये मी बरेच असेच व्हिडिओ बनवले ना, की माझा संघर्ष, मी हे केलं मी ते केलं. काय व्हिडिओमध्ये मी इमोशनल आहे तर काय व्हिडिओमध्ये मी खुश आहे. चला पोरा मग काही पोरगा असलं खोडकर आहे, लय वळवळ आहे, त्या हानू बी वाटत नाही, हाणलं तरी चल. तर स्टँडवर बसलो होतो, ते फलटणचं स्टँड लांब आहे, लांब जावं लागेल मला तेव्हा तुम्हाला फलटणचं स्टँड दिसेल. बघा असं आहे, दिसलं का छोकलीचा तर बाप तर राग निघाला होता. काय करावं आता अशी आलं का गाड्या. छोकलीच्या बापानं जे हाणलं ते व्हिडिओच कट झाला. तर पाक रडकुंडी जीव आणलाय, रडकुंडी. ते माणूस गेला तर तास 2-2 तास येतच नाही. येते गावा मग मी राग फोन करून म्हणलं आमची चावी द्या म्हणलं, पैसे बी राहू द्या, सगळंच राहू द्या म्हणलं, आमच्या गाडीचं काम नाही करायचं, आमची गाडी देऊन टाका म्हणलं. आहो म्हणला पत्र आणायला आलतो. मी म्हणलं काय 6 दिवस झालं म्हणलं, आता चावी द्या म्हणलं, आम्हाला नाही काम करायचं, आमचं आम्ही जातो. आणि मटेरियल आणलेलं मी म्हणलं मटेरियल आणलं जातं म्हणलं, ती वापरा कशाला ते म्हणलं, नाही करायचं गाडीचं काम म्हणलं. तुम्हाला वाटेल म्हणलं पैसे पण देऊ नका म्हणलं, राहू द्या ते पैसे म्हणलं, फक्त आमची गाडीच द्या, आमची चावी द्या म्हणलं, फक्त आम्हाला आमचं आम्ही जातो म्हणलं, आम्हाला येतंय जायला म्हणलं. तर आता आम्हाला घेतलंय बोलवून, फोन केलता, आता एक चक्कर मारतो आणि पुण्याच्याला मग घ्या बघा काय करायचं ते करू द्या. मी तर मूड पण नाही, माझा इंटरेस्ट पण गेला सगळा. जेवढा आनंद होता ना तेवढ्या आनंदावर पाणी पडलं. 7:30 कुठनं अवदसा सुचली आणि हे केलं. दाद्या पुढं गटर आहे रे बाबा, पडचिन बागकरनं ये इकडनं. नुसते कारणं काय पण कारणं सांगतात. लोकांचा पैसा घेतला ना मी तर मला कवा माघार देईल होतं. तर काय कमेंट्स मला अशा आल्या की राधा तुझ्या रोजचाच गुराळ आहे ग, संघर्ष 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 म्हणून ऐकून कंटाळा आला. हा तुम्हाला ऐकून कंटाळा आलाय म्हणताय, मग सांगून मला किती आला असं विचार करा. एवढं सांगते तरी पण लोक म्हणतात किती नाटक करते, काय करते, असं बोलती तसं बोलती, सारखं रडगाणं गाते. त्याच्यामुळं ती सांगायचं येतंय. काय जणांना 100 बार सांगितलं तरी कळत नाही ना, मग त्यांच्यासाठी ते खास असतं. आणि ज्यांना माहिती आहे ना तर त्यांना माहितीच आहे, तर ते माझं कौतुक करतात. कमेंट्सवरनं कळायला पाहिजे ना की मी सारखं खाते घुराळ गाते. कारण उद्या भविष्यात माझं जर अजून चांगलं झालं तर फुकाट कमवलं म्हणायला कशाला. म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण हाल काढलं तर आपलं चांगलं होतंच. आता सध्या तर माझी परीक्षा चालू असेल, बरोबर आहे का नाही. तर तुम्हाला सांगते एवढं उद्याच्या बाय चान्स माझ्याकडून चुकून एखादी गोष्ट घडली, समजा मी मरून गेली वैतागानं किंवा काय बी माझा ॲक्सिडेंट झाला, मी मरली, मला झटका आला, मला BP वाढला कमी झाला, काय म्हणतात त्याच्यातून ज्याच्यातून जीव जातो ना, तशा गोष्टी काय झाल्या. उद्या भला मोठा रोगच झाला मला, कॅन्सर काय असलं काय जर झालं तर तुम्हाला माहिती असावं की मी आयतं कमवलं नाही, मी संघर्ष करून कमावलं. आणि रात्री वरडून सांगत होते सारखं असं तुम्हाला बी कळावं. माझ्या लेकरांना काय माझा संघर्ष माहीत नाही. उद्या भविष्यात माझ्या लेकरांना माझे व्हिडिओ बघितलं तर त्यांना पण वाटावं की बाबा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या आई सांगत होती मी संघर्ष केला, मी हाल काढलं, माझं असं आहे तसं आहे. कारभार
धरलं तर चाला येईना. ह्या बघा येतं का चालायला सुद्धा येईना. एवढं वैतागलं तर कटाळ्यात. तर ते दाद्या आहे स्वाती तिकडे गेली. कामाचं खाडं होतं या कामाला तर काय जाणारच नाही आता मी तिथं, कारण टायमिंग लय वाईट आहे. 11पर्यंत दम निघत नाही. फार आजारी पडली मी, दवाखान्यात गेली होती. डॉक्टरनं सांगितलं रक्त ही ते कमी आहे, आरामाची गरज आहे ना. आराम तर भेटत नाही. लय दिवस मध्ये आराम खाल्ला ना. त्याचे भोग भविष्यात पण मला माझ्या लेकरांचं चांगलं करायचं आहे, माझ्या सणाला साहेब बनवायचं आहे. त्याच्यामुळं माझ्या सणाला साहेब केल्याशिवाय मी तर मरणारच नाही असं मी ठाम धरलेलं आहे. माझे स्वप्न लय मोठे आहेत आणि तेवढे मला सगळे केली का चालू केली चालू. जय भीम जय शिवराय बघा झेंडा दिसला का. हळूहळू रडकुंडी जीव आला होता, आता माझ्या तोंडात हसू आलं बघा. झेंडा लावला तर अहो सगळ्या ह्याला आहे हे बघा, सगळ्या लाईटिंगला दिसलं का. जय भीम जय शिवराय केलंय काम चालू म्हणूनच फोन आलता आपल्याला. पण येडा असला ना तरी पण येऊ नका. शहादे तर काही येणारच नाहीत, पण येडा असलं ना येड्यानं सुद्धा का नाही फलटणमध्ये मी तुम्हाला दुकानचं नाव सांगेल पुन्हा कावा तरी. पण सध्या आपल्या गाडीचं काम चालू आहे त्यामुळे मी आता सांगणार नाही. पण येड्यानं सुद्धा येऊ नका गाड्या बांधायला. आपल्या गाडीला काम करून घेते. उगा 2 दिवस चक्रा घातला म्हणून तर का नाही आता घेतली गाडी कामाला. नाही तर फोनवर भरोसा जर ठेवला असताना. आणि हां भरोशाची गोष्ट म्हणा गेलं तर मी ह्या दुकानाचं बोलत होती, मी काय कुणाला बोलले नव्हते. मला परत हसायला आलं. मी म्हणलं जाऊ दे त्यांच्या ऐकण्यात फरक पडला असेल कदाचित. आता माझा व्हिडिओ झाला तर मग मी करेल फोन आणि बोलून घेईल. केलं बघा आपल्या गाडीचं काम चालू आता.